तो दिवस आठवला की अजूनही माझ्या अंगावर शहारे येतात. खरं सांगायचं तर माझा अशा गोष्टींवर विश्वास बसत नसे. कोणीतरी काहीतरी सांगितलं तर मी त्याची थट्टा करत असे आणि म्हणूनच असेलही कदाचित. हा प्रसंग मी कुणाला सांगतही नाही, कधीच नाही. नवे सांगायचं धाडसच होत नाही. पण आजही तो प्रसंग आठवला तर मला फार भीती वाटते. 5-6 वर्षांपूर्वी घडलेला तो अविस्मरणीय असा प्रसंग अजूनही माझ्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहतो. माझ्या बाबांची बदली झाल्यामुळे आता ते ठिकाण सोडून आम्हाला 3-4 वर्ष झाली आहेत. ज्यावेळी हा प्रसंग घडला त्यावेळी मी 12वीला होतो. माझी 12वीची अंतिम परीक्षा जवळ आल्यामुळे अभ्यासासाठी कॉलेजला सुट्टी होती. त्यामुळे दिवसभर मी घरीच असे. संध्याकाळी मित्रांसोबत फिरायला बाहेर जात असे. पण त्या दिवशी माझे कोणीच मित्र आले नाहीत आणि मी पण कुठे फिरायला गेलोच नाही. का कोणास ठाऊक, पण कंटाळा आला होता फिरायला जायचा. माझे आईबाबा पण बाहेर गेले होते आणि भाऊ पण मित्रांकडे गेले होते. त्यामुळे मी घरी एकटाच होतो. आमचे घर तसे गावाबाहेरच होते. माझे वडील सरकारी डॉक्टर असल्यामुळे त्यांचा दवाखाना गावाबाहेर होता आणि त्याला लागूनच आमचे घर, ते पण सरकारी. आमच्या घराजवळ हाकेच्या अंतरावर म्हणजे 100-1 मीटरच्या अंतरावर 3-4 घरे होती. बाकी परिसर तसा मोकळा माळच होता. आमच्या घराच्या डाव्या बाजूला काही अंतरावर दुसऱ्या डॉक्टरांचे घर होते, तर उजव्या बाजूला काही अंतरावर एक भली मोठी खण होती. घरासमोर मोकळे पटांगण आणि त्यानंतर एक मुख्य रस्ता होता. तो रस्ता खाणी शेजारूनच जात होता. त्या दिवशी संध्याकाळी मी एकटाच दारात पायरीवर माझ्या आईबाबांची आणि भावाची वाट बघत बसलो होतो. हळूहळू अंधार पडत चालला होता. रस्त्यावर एकही माणूस दिसत नव्हता. बराच वेळ बसलो होतो. शेवटी कंटाळून मी उठून घरात जायचा विचार करत होतो, इतक्यात सगळीकडची लाईट गेली आणि सगळीकडे अंधार पसरला. त्या अंधाराचा मला आणखीनच कंटाळा आला. पण काय करणार, पर्यायच नव्हता. लाईटची वाट बघत तसाच मी बसून राहिलो. त्या अंधारात इकडे तिकडे बघत बसलो होतो. इतक्यात अचानक माझे लक्ष त्या शेजारच्या खाणीकडे गेले. त्या खाणीत काहीतरी चमकल्यासारखे वाटले, म्हणून मी तिथेच पाहू लागलो. तर मला तिथे काहीतरी हलत असल्याचे जाणवले. थोड्या वेळाने ती हलणारी वस्तू चालत असल्यासारखे वाटले. मी एकटक तिकडेच पाहत बसलो. तर मला ते नक्की काय आहे हेच कळेना. तर ती विचित्र वस्तू खाणीतून चढून रस्त्यावर आली. मग मात्र त्या वस्तूत माणसाचा आकार दिसत होता. इतक्या रात्री कोण असेल याचा विचार करत मी तिकडेच बघत होतो. तर ती पांढरी शुभ्र कपडं घातलेली व्यक्ती रस्त्यावरून चालू लागली. हळूहळू चालणारी ती व्यक्तीची ओळखीची तर वाटत नव्हती. तिचे कपडे मात्र एकदम पांढरे शुभ्र आणि चमकदार असल्याचे त्या अंधारात सुद्धा जाणवत होते. नंतर ती व्यक्ती रस्त्यावर तशीच चालत राहिली आणि आमच्या घरासमोरच्या मोकळ्या जागेतून आमच्या घराकडेच येऊ लागली. त्या व्यक्तीच्या शरीरावरचे कपडे वाऱ्यामुळे असे हलत होते जसे काही यात शरीरच नाही, अशी बघून मला भीती वाटली. ती अशी विचित्र आकृती आमच्या घराच्या दाराकडेच येऊ लागली. मला धरधरून घाम फुटला. उठून घरात जावं आणि दार बंद करून आत बसावं असे वाटत होते. पण मला बसल्या जागेवरून उठताच येईना. हातापायात त्राण नसल्यासारखे वाटू लागले. एवढे काय झाले तरी माझी नजर त्या आकृतीवरच खिळली होती. माझ्याकडून काय घडतंय अथवा काय घडणार हे मलाच कळत नव्हते. आता तर ती आकृती मला स्पष्ट दिसू लागली. माझ्या छातीत एकदम धस्स झाले आणि लक्षात आले की त्या आकृतीत शरीर नसून फक्त आणि फक्त कपडेच आहेत, आणि ते पण वाऱ्याने हलणारे. घामाने डबडबलेला मी माझे दोन्ही हात दंडांना धरून घट्ट ठेवले होते आणि एकटक त्या आकृतीकडे बघत होतो. आकाशात चांदणे असल्यामुळे त्या अदृश्य शरीरावरच्या हलणाऱ्या कपड्यांची सावली स्पष्टपणे हलताना दिसत होती. माझ्यापासून जेमतेम 15-20 फुटांवर आलेली ती आकृती माझ्याकडेच चालत येत होती, पण ती सरकत होती. मला काय करावे सुचत नव्हते. काहीतरी फेकून मारायचा मी विचार करत होतो, पण धाडस होत नव्हते.
आणि माझ्या दोन्ही दंडांना पकडून ठेवलेले माझे हात सुटतच नव्हते. पाय जमिनीने ओढून घेतल्यासारखे वाटू लागले आणि माझा श्वास घुटमळून कोंडल्यासारखे होऊ लागले. मी मदतीसाठी कोणाला तरी बोलवावे म्हणून ओरडायचा प्रयत्न करू लागलो, पण आवाजच बाहेर येत नव्हता. आता तर ती विचित्र आकृती माझ्यापासून हाताच्या अंतरावर उभी होती. तरी पण मी ओरडण्याचा प्रयत्न करत होतो आणि तेवढ्यात माझ्या दोन्ही खांद्यांवर कोणीतरी गपकान हात ठेवले. मी जोरात किंचाळून मागे वळून पाहतो तर माझा भाऊ माझ्याकडेच बघत उभा होता. त्याचे दोन्ही हात माझ्या खांद्यावर ठेवून, "अरे मी आहे मी," असं एकदम घाबरायला काय झालंय तुला? किती घामाघूम झाला आहेस आणि लक्ष कुठे आहे तुझं? मी जवळजवळ 5 मिनिटं झाली तुझ्या मागे येऊन थांबलोय, पण तू आपला तुझ्याच तंद्रीत. कसला विचार करतोयस आणि डोळे एवढे मोठे करून असं काय बघतोयस भूत बघितल्यासारखी? काय झालं? का घाबरलास? असं म्हणत तो माझ्याकडे बघत होता आणि मी त्याच्याकडे. "नाही, काही नाही," असे म्हणत मी त्याच्या समोर उभ्या असलेल्या आकृतीकडे वळून बघतो तर काय ती आकृती गायब. हो, म्हणजे ती समोर नव्हतीच. ती आकृती अचानक अशी कुठे गेली? की भास होता म्हणून मी तिच्याकडे पाहू लागलो, पण ती कुठेच दिसना. शोधता शोधता सहजच माझी नजर त्या खाणीकडे गेली. तिथे परत काहीतरी चमकले, अगदी मगाशी चमकल्यासारखे, आणि ते सुद्धा तिथेच अगदी पहिल्या ठिकाणीच. आणि पुन्हा सारे काही शांत झाले, जसं काही घडलंच नाही. त्या रात्री मला झोपच लागली नाही. फिरून फिरून ती आकृती, चमकलेली जागा आणि ती खण माझ्या डोळ्यासमोर दिसत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून एक कुतूहल म्हणून त्या खाणीत चमकलेल्या ठिकाणी गेलो तर माझ्या अंगावर सरकन काटा आला. तिथे कपडे पडलेले दिसले, कालच्यासारखे, अगदी तोच रंग, तोच आकार. मी त्या कपड्यांना हात लावायचा विचार करत होतो, पण धाडस झाले नाही. मी तसाच घरी परत आलो. काय प्रकार असेल तो? त्या प्रसंगाचा अजूनही उकल होत नव्हता आणि आज सुद्धा तोच विचार डोक्यात सतावत असतो. आणि मी एकटाच असलो की मला कधी कधी भास होतो माझ्या आसपास कोणीतरी असल्याचा, माझ्याकडे कोणीतरी बघत असल्याचा. याच्याशी, त्या प्रसंगाचा, त्या आकृतीचा काही संबंध तर नसेल?